स्वतंत्र विचार करणाऱ्या ज्या ज्या यंत्रणा, ज्या ज्या व्यवस्था आणि ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना संपवल्याखेरीज यांचं दुकान व्यवस्थित चालू शकत नाही. मी म्हणेन तीच पूर्व दिशा अशा प्रवृत्तीचे नेते हे नेहमी विद्यापीठांवर घाला घालत असतात. तर देशप्रेम हा बदमाशांचा शेवटचा अड्डा नाही, पहिला अड्डा आहे असं त्याचं विधान आहे. त्याचं पुढच्या वर्षीच्या जर मध्यावधी निवडणुकात बहुमत मिळालं नाही तर ट्रम्प त्यांचा आवाज हा इतक्या मोठ्या प्रमाणात जगभर पोचवू शकणार नाहीत आणि त्यांना मर्यादा येतील. आपल्याकडे अमेरिका हा शब्द ज्येष्ठ नेत्यांकडून तोंडातनच निघत नाही. चीन जसा निघत नाही तसा अमेरिकाच निघत नाही. की ॲपल कोणत्याही परिस्थितीमध्ये चीनमधनं भारतात 100% येणार नाही. धंदे की बात हा जर ट्रम्प यांचा निकष असेल तर ती व्यवसाय संधी भारतापेक्षा पाकिस्तानने अधिक ट्रम्प यांच्या बाबतीत सांधलेली आहे. जे काय असायला हवं. तर पाकिस्तान इतका दरिद्री आणि कंगाल देश आहे ना. मी मागे पण म्हणालो तसं आपली TCS कंपनी अख्खं पाकिस्तानचा स्टॉक एक्सचेंज एकटी विकत घेऊ शकेल एवढी मोठी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये ज्या पद्धतीनं ज्या वेगानं निर्णय घेत सुटलेले आहेत त्याचे संपूर्ण जगभरामध्येच फार चित्रविचित्र परिणाम होत आहेत. आणि भारताच्या दृष्टीने तर गेला महिना हा ट्रम्प यांच्या अशा उलट्या पालट्या निर्णयामुळं प्रचंड प्रभावित होणारा राहिलेला आहे. एकतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जी शस्त्रसंधी झाली त्याच्याबद्दल त्यांनी केलेलं विधान, आणि हे विधान करून ते एकदा थांबलेलं नाही आहेत. जवळपास 10 वेळा त्यांनी जाहीरपणे ही गोष्ट सांगितलेली आहे. दुसरीकडे व्यापाराबद्दलचे जे कर आहेत त्या करांसंदर्भात सुद्धा त्यांनी असाच एक निर्णय घेतलेला होता. हार्वर्ड विद्यापीठ जे जगातलं एक नामांकित विद्यापीठ आहे आणि जिथं जवळपास 700 भारतीय विद्यार्थी शिकत असतात, त्या विद्यापीठासंदर्भात सुद्धा त्यांनी एक निर्णय नुकताच घेतला, ज्याला खरं तर तिथल्या कोर्टानं आत्ता तात्पुरती स्थगिती तरी दिलेली आहे. सोबतच आयफोनचा पण मुद्दा आहे. आणि म्हणून आज आपण ट्रम्प यांच्या या सगळ्या निर्णयांच्याबद्दल चर्चा करणार आहोत. ट्रम्प जे जे करतायत ते तिकडं 1000 किलोमीटर दूरवरून जरी निर्णय घेत असले तरी त्या सगळ्याचा परिणाम तुमच्या माझ्या आयुष्यावरती सुद्धा होतो आहे आणि त्याची चर्चा जी आहे ती करणं आवश्यक आहे. आणि म्हणून याच निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे संपादक आणि लेखक गिरीश कुबेर सरांशी. नमस्कार सर. खरं तर ट्रम्प यांचे असे खूप निर्णय आहेत गेल्या महिनाभरातले की ज्याची चर्चा होणं आवश्यक आहे. पण सुरुवात खरं तर टॅरिफनं करता येईल किंवा आपण हार्वर्डनं बोलूयात. म्हणजे तिकडे पण एक अँटी नॅशनल युनिव्हर्सिटी आहे आणि जिथं अशा उच्च शिक्षित शिक्षणांचा अभ्यासक्रम जिथं होत असतात अशा विद्यापीठांचा राज्यकर्त्यांना धोका तिकडेही वाटतो आहे. तिथं सुद्धा कुठल्या तरी एकाच प्रदर्शनावरनं ही सगळी सुरुवात झालेली होती. तर हे असं का होतंय आणि हार्वर्ड बद्दलचा जो निर्णय आहे तो किती आश्चर्यकारक आहे, त्याचा काय परिणाम आपल्या सगळ्या लोकांवर? तू आता ती प्रस्तावना करत होतास ना ट्रम्प यांचा निर्णय, मला एकदम लहानपणी दिवाळीचा प्रसंग आठवला. दिवाळी तूही कदाचित तुझ्याही लहानपणी ते केलं असेल. चिडी नावाचा एक प्रकार असतो किंवा काही जण प्रात्य मुलं म्हणजे त्याच्यात मी एकेकाळी होतो. तो बाण लावताना त्याची काडी तोडायची आणि बाण लावायचा. तो कुठे जाईल ते सांगता येत नाही. ट्रम्प यांचे निर्णय हे असे आहेत, कुठे जात आहेत कळत नाही आहे. त्यांचं त्यांना माहिती आहे की नाही माहिती नाही आहे. आणि ते त्यांचं कौतुक असं की ते लगेच बदलतात, पण उलटी घ्यायची त्यांची तयारी जोरदारच आहे. म्हणजे चूक वगैरे म्हणायची काही गरजच नाही. पण मी काल जो निर्णय घेतला तो आज बदलला, तर ते त्यांच्या स्वभावाचाच भाग आहे. त्यामुळे या माणसाचं विश्लेषण करायचं कसं हा एक मोठाच प्रश्न देशविदेशातल्या अनेकांना महत्त्वाच्या नेत्यांना पडला असेल. कारण हा माणूस व्हॉट्सअप विद्यापीठावर चालतो. म्हणजे साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष आलेले असताना साऊथ आफ्रिकेत जे काही घडलेलं नाही पण व्हॉट्सअप विद्यापीठात घडलेलं आहे त्याच्या आधारे तो तिथे बोलायला गेला माणूस. त्यामुळे हे सगळं अतर्क्य आहे. आणि हा जो मुद्दा आहे हार्वर्ड विद्यापीठाचा, तर अशी जी एककल्ली नेतृत्व असतात ती नेहमी विद्यावंतांना घाबरतात. जगभराचा हा इतिहास आहे. अगदी हिटलरपासून जरी बघितलं ना आपण तरी हे म्हणता येईल. असे अनेक उदाहरणं नमुने देता येतील आपल्याला. स्वतंत्र विचार करणाऱ्या ज्या ज्या यंत्रणा, ज्या ज्या व्यवस्था आणि ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना संपवल्याखेरीज यांचं दुकान व्यवस्थित चालू शकत नाही. आणि हार्वर्ड हे एक अशी संस्था आहे, अमेरिकेमध्ये खूप आहेत. प्रिन्स्टन आहे, हार्वर्ड आहे, येल आहे, ज्याला आयव्ही लीग म्हणतात विद्यापीठांची. या विद्यापीठांमध्ये जी मोकळीक आहे ती
प्रेम करावी अशी आहे. म्हणजे अमेरिकेचा सगळ्यात मोठा टीकाकार हा बाहेर नाही आहे, हा हॉर्वर्डच्या किंवा MITच्या इतिहास विभागात समाजशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी बसलेला आहे. चोम्स्की त्यांचं उदाहरण या संदर्भात देता येईल. म्हणजे त्यांनी जेवढी अमेरिकेवर टीका केली आहे ती दुसरी कोणी परदेशांनी पण केलेली नसेल. पण अमेरिकेच्या सध्याच्या सत्ताधीशांना हे मान्य नाही आहे आणि हॉर्वर्ड सारख्या संस्थांना संपवणं, त्याशिवाय आपला विचार रेटता येणार नाही याची लोकांना इतकी खात्री आहे. आता कॅनडाचे पंतप्रधानांची मुलगी तिथे शिकते आहे. अनेक देशोदेशींच्या नेत्यांचे आपले किती जण, म्हणजे चिदंबरम तिथले आहे, राष्ट्राध्यक्ष पण राष्ट्राध्यक्ष तिथनं आलेले 150-200 जणांची त्यांची ती फळी आहे. त्यामुळे मुद्दा हा विद्यापीठ कुठलं आहे हा नाही, मुद्दा हा स्वतंत्र विचार करणारे लोक नकोत हा आहे. आणि हे वैश्विक सत्य आहे. एककल्ली कारभार करणारे, लोकशाहीचा अनादर करणारे, लोकशाहीवर विश्वास न ठेवणारे, कुणालाही प्रश्नांना उत्तरदायी नसलेले, मी म्हणेन तीच पूर्व दिशा, अशा प्रवृत्तीचे नेते हे नेहमी विद्यापीठांवर घाला घालत असतात. हे जगभर होत असतं. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर तसं झालेलं आहे. दुर्दैव आहे की सध्याच्या वातावरणामध्ये मोकळ्या आणि प्रामाणिक लोकशाहीची खरी गंगोत्री असलेल्या अमेरिकेत ते घडणं ही आता शोकांतिका आहे. हे एका अर्थाने अमेरिकेसाठी काव्यात्मक न्याय आहे असं म्हणता येईल. पण म्हणजे अशा विद्यापीठांना बदनाम करण्यासाठी एक पॅटर्न दिसतोय, म्हणजे की ते कसे देशद्रोही आहेत हे सांगण्यासाठी, मग की चीन पुरस्कृत किंवा चीनचे विद्यार्थी तिथून तयार होत आहेत. पॅलेस्टाईन समर्थकांचा एक मोर्चा तिथं निघाला एप्रिलमध्ये आणि तिथून सुरुवात होते. तर याच्यामध्ये एक पॅटर्न दिसतोय तुम्हाला सगळं? मला तर पटकन नाव आठवत नाहीये त्या राजकीय विचारवंतांचं. मी मागे एका भाषणात तो दाखला दिला होता. तर देशप्रेम हा बदमाशांचा शेवटचा अड्डा नाही, पहिला अड्डा आहे असं त्याचं विधान आहे त्याचं. म्हणजे एकदा तुम्ही देशप्रेम नावाच्या खाली जर तुम्ही काहीही सारायला लागलात ना, तर तुम्हाला विरोध करणारी गोष्ट सुद्धा देशप्रेम ठरते. देशप्रेमाला बाधक ठरते की तू मला विरोध करतोयस. पण चांगल्या पद्धतीने विचार करायला गेला तर एखाद्या नेत्याला विरोध नेत्याच्या निर्णयाला विरोध म्हणजे देशाच्या विरोधात भूमिका असं होत नाही ना. बरोबर. आपले सर्वोच्च न्यायालयाने 2-3 प्रकरणामध्ये ते तसं नमूद केलेलं आहे. पण तर झालंय कसं की नेता त्याचा एक जो पंथ असतो तो, त्या पंथाचे वारकरी, म्हणजे लोकसत्तांनी त्यांच्यासाठी एक वेगळा शब्द वापरला होता, म्हणजे वैचारिक वेठबिगार, जे जो सांगेल तो निर्णय मान्य करतात, असा एक मोठा वर्ग आहे. त्या वर्गाला सांगणं सोपं असतं की हे स्वतंत्रपणे असे वागतायत म्हणून हे देशविरोधी आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई करायला हवी आणि तो कारवाईचा अधिकार मला दिलेला आहे परमेश्वराने, कारण मी सर्वोच्च सत्ताधीश आहे. तर ते मान्य केलं जातं. हे दुर्दैव आहे. म्हणजे अमेरिकेत होणं हे जास्त दुर्दैव आहे. आणि दुर्दैव त्याच्या पुढचं असं असेल की अमेरिकेची प्रतिकृती अन्यत्र होते. म्हणजे अमेरिकेत जे घडतं त्याचे पडसाद अन्यत्र घडतात किंवा अमेरिकेचं अनुकरण अन्य देश करतात. तसं करण्याची उर्मी अनेकांना होऊ शकते. तसं होणार नाही एवढीच फक्त आता आशा बाळगायची. पण तरी त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे तिथल्या फेडरल न्यायालय हा निर्णय जो आहे तो दिला की ज्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं किमान तुर्तास तरी या सगळ्या संकटात हे झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे भविष्य काय असेल आता याच्यात मला म्हणजे एका अर्थाने हे अमेरिकेत होतंय ते बरं आहे असं पण का वाटतं. याचं कारण अमेरिकी जनता, अमेरिकी माध्यमं आणि अमेरिकेची जी व्यवस्था एस्टॅब्लिशमेंट ती प्रचंड ताकदवान आहे. ती व्यक्तिनिरपेक्ष आहे. ती व्यक्ती कोण आहे याला अजिबात महत्त्व देत नाही. आता साधं उदाहरण घ्या, म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांचा उजवा हात एलॉन मस्क, त्याला DOG डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट त्याचं सो कॉल्ड एफिशियन्सीसाठी त्याला नेमलेलं होतं. पण तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याचा ऐकायला नकार दिला. त्याला जावं लागलं. म्हणजे अगदीच कालची परवाची घटना आहे. त्यांनी ते पद सोडलं. आणि दुसरं असं त्याच्यातला सगळ्यात सुज्ञ किंवा प्रेम करावा असा भाग कुठला की गेल्या वर्षभरात हा ट्रम्प यांचा उदय झाल्यानंतर आणि एलॉन मस्क याचा वाचाळपणा आणि वेटपटपणा वाढल्यानंतर लोकांनी त्याच्या उत्पादनांवर न सांगता बहिष्कार घातला. म्हणजे त्या शहाणपण सुचलं म्हणून तो गेलेला नाहीये परत. तर एका वर्षात त्याच्या कंपनीनी त्याचा जो नफा होता 70% घट अनुभवली.
आता जर एवढा धडा जगभरातले युरोपमधले ग्राहक त्याच्या कंपन्यांना त्या एलॉन मस्कला देत असतील तर त्याला माघार घ्यावी लागते. आणि अशी सुज्ञ जनतेची जागरूकता ही अशा आचरट लोकांना वठणीवर आणण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्यावरती कामी येत असते. आणि ती अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसते, युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसते. म्हणून हा जो वेडपटपणा आहे, वाचाळपणा आहे किंवा वावदूकपणा आहे, त्याला विरोध करणारे तिथेच तयार होतील. आणि अमेरिकेपुरतं बोलायचं झालं तर आत्ता काही म्हणजे गेल्या महिन्यात काही पोटनिवडणुका झाल्या. जी स्विंग स्टेट्स होती, जी रिपब्लिकन ची हक्काची जागा मानली जात होती, तिथे त्यांना पराभव लागलेला आहे, पत्करावा लागलेला आहे. 2026 साली म्हणजे पुढच्याच वर्षी अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुका होतील. त्यावेळेला 2 सदनांपैकी एका सदनामध्ये जर रिपब्लिकनांचं बहुमत घटलं तर अर्थातच ज्याला म्हणजे अमेरिकी परभाषेमध्ये किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लेमडक प्रेसिडेंट म्हणतात, तसा हा अध्यक्ष हा प्रशासकीय अधिकारांविना राहील. आणि ती अपेक्षा अनेक जण रिपब्लिकन म्हणजे पक्षाचे नेते पण बोलून दाखवतात. पुढच्या वर्षीच्या जर मध्यावधी निवडणुकात बहुमत मिळालं नाही तर ट्रम्प त्यांचा आवाज हा इतक्या मोठ्या प्रमाणात जगभर पोचवू शकणार नाहीत आणि त्यांना मर्यादा येतील. आणि ह्या ज्या एकमेकांच्या मधल्या म्हणजे कोणीही किती बेताल वागलं तरी कुठेतरी एक समतोल पाळणारी मांडणारी किंवा साधणारी व्यवस्था आहे, हा खूप मोठा दिलासा आहे अमेरिकेच्या बाबतीत. म्हणजे जगभरामध्ये असा ट्रेंड वाढत असताना म्हणजे उथळ राज्यकर्त्यांचं त्याला तोंड कसं देता येऊ शकतं हा धडा पण अमेरिकेतच मिळतो. म्हणून तो देश त्यातल्या लोकशाहीच्या वरती प्रेम करायला हवा. मी खुद्द ट्रम्प यांनी इच्छा व्यक्त केली होती जी पुतीन यांच्या इच्छेचं अनुकरण होतं की मी तहहयात अध्यक्ष राहू इच्छितो. 3री टर्म अमेरिकन कायद्यानुसार 2 खेपानंतर कोणाला परत अध्यक्ष होता येत नाही. आता याच्यामध्ये 4 वर्षाचा खंड होता, पण तरी यांना इच्छा सुटली की आपण आणखी एकदा अध्यक्ष व्हावं. पण ते त्यांना मागे घ्यावं लागलं. कारण ही जी ताकद आहे ना, याचा मला असं वाटतं की लक्षात घ्यावं, या ताकदीचं कौतुक करावं आणि त्याचं अनुकरण करावं हे जास्त गरजेचं वाटतं. ज्या पद्धतीनं टॅरिफ वॉर सुरू झाला आणि लिबरेशन डेच्या दिवशीच त्यांनी ती घोषणा केली आणि फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत जवळपास त्याच्यामध्ये 21 वेळा त्यांनी निर्णय बदललेले आहेत. म्हणजे आपल्याकडे मला वाटतं डिमॉनिटायझेशनच्या वेळी असा एक प्रकार दिसलेला होता की आणि त्याच दर्जाचा हा पण निर्णय दिसतोय की ज्याच्यामध्ये काही म्हणजे विवेक नाहीये किंवा पुढचं काही नाहीये. तर याचा कसा परिणाम भारतावरती होऊ शकतो आणि आत्ता भारताचा जो रिस्पॉन्स आहे, खरं तर आपल्याकडनं जाहीरपणे कोणीच काही त्याच्याबद्दल बोललेलं नाही. जे काही विधान आहेत ती स्वतः ट्रम्पच करतायत. त्यातूनच आपल्याला कळतंय की नेमकं काय चाललंय. तर कसा नेमका हा निर्णय खरं म्हणजे याच्यात ना चीन असेल किंवा अगदी आसपासचे छोटे छोटे अमेरिकेच्या आसपासचे देश असतील त्यांनी भूमिका घेतल्यात. आणि आपण तर ट्रम्प यांचे मित्र म्हणत होता. खरं शत्रूला दुखावण्याची भीती वाटते, पण जर तुमचं मित्रच आहे तर जरा त्याला 4 सुनावायला काय बिघडत नाही ना. आता तू तुझा मित्र मी माझा मित्र त्याला म्हणू शकतो, मित्राला सांगू शकतो, पण शत्रूला सांगून काही उपयोगच नाही, तो अंगावरच येणार. तर आपण मित्र आहोत तर अमेरिकेच्या संदर्भात काहीतरी भूमिका मांडायला हवी. आपल्याकडे अमेरिका हा शब्द ज्येष्ठ नेत्यांकडून तोंडातच निघत नाही. चीन जसा निघत नाही तसा अमेरिकाच निघत नाही. हे 2 शब्द आपल्याला जवळपास बंद असल्यासारखं आहे. तर यातला महत्वाचा मुद्दा असा की आपण नक्की काय देऊ इच्छितो. मध्यंतरी पाश्चात्य माध्यमांनी अशी बातमी चालवली, अगदी 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, की भारताने अमेरिकेला 0 टेरिफची ऑफर दिलेली आहे. हा म्हणजे अमेरिकन उत्पादनावर काहीच कर नाही. आता ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे कसा अर्थ लावायचा की अचानक एलॉन मस्क याच्या स्टारलिंकला परवानगी दिली जाते. जी परवानगी आपणच रोखलेली आहे कित्येक वर्ष. ती परवानगी का दिली जाते त्याचं कोणी सांगत नाही. म्हणजे मला आठवतंय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही वर्षांपूर्वी 2-3 वर्ष असेल असं विधान केलेलं होतं की अवघ्या 6 महिन्यात आमची BSNLची 5G सर्व्हिस सुरू होईल. आणि ती सर्व्हिस ही ह्या प्रचलित कंपन्यांच्या सर्व्हिसपेक्षा कितीतरी चांगली असेल. ती सेवा खूप चांगली असेल, त्याची संपूर्ण तांत्रिक सिद्धता झालेली आहे. आता स्टारलिंकचा विषय आला आणि आपण तो विषय सोडून दिला. आणि जिओ आणि एअरटेल एकत्रित येऊन काही विरोध करत होते. आता तो म्हणजे मग हे का होत चाललंय. मग एका बाजूला नितीन गडकरी ज्यांच्याकडे रस्ता वाहतूक वगैरे मंत्रालय, ते म्हणतात की मी एलॉन मस्कला पाय टाकू देणार नाही. आणि मग तो भारतात येण्याची तयारी करतोय. आमच्या अटी, आता त्या अटींचं कोणी नाव काढत नाही. तो कुठे येणार, मुंबईत का बेंगलोरमध्ये, त्याची चर्चा सुरू झालेली आहे.
हे मला असं वाटतं आपण बिथरल्याचं लक्षण आहे. या क्षणाला जर बौद्धिक पातळीवर जर विचार केला तर अशी अधिकारी व्यक्ती कोणीतरी उभी राहायला हवी सरकारमधली, व्यवस्थेमधली. तू आणि मी बोलून हे उपयोगाचं नाही आहे की 1 2 3 4 5 हे मुद्दे आहेत, या मुद्द्यांवरती तडजोड नाही. 1 2 3 4 5 या मुद्द्यावरती तडजोड होऊ शकते आणि आम्ही जी काही करायची ती तडजोड करू. किती करायची किती नाही याचा आर्थिक विचार करून केला जाईल. ट्रम्प बोलतात आणि हार्ले डेव्हिडसनवरची कर आपण एकदम कमी करून टाकतो. ट्रम्प बोलतात आणि अमेरिकेकडून हवं तेवढं पेट्रोल आपण घेऊ लगेच सांगून टाकतो. ट्रम्प बोलतात आणि अमेरिकेकडून नैसर्गिक वायू आपण घेऊ असं सांगायला लागतो. म्हणजे हे काय गावगुंडासमोर एखाद्या छोट्याशा गावामध्ये ग्रामपंचायतीच्या इलाख्यामधले नागरिकांनी घाबरून तो म्हणेल त्याला हो म्हणावं असं एक आहे. पण तसं तरी म्हणावं की काय आम्हाला काही प्रश्न पडलेले नाही, तत्वबित्व काही विषय नाही, भारताचं हित काही हा विषय नाही, ट्रम्प जे सांगतील ते आम्ही करू. तेही कोणी म्हणत नाहीये. आता त्यांनी मला असं वाटतं 9 एप्रिलला ही मुदत दिली 90 दिवसांची. हा 9 एप्रिल म्हणजे 9 जुलैला आता जून सुरू झालेला आहे. पुढच्या महिन्यात ती मुदत संपेल. त्याच्यानंतर इंग्लंड बरोबर इंग्लंड आणि अमेरिका करार पण झाला. आपलं नक्की काय सुरू आहे हे कोणीच सांगत नाहीये. अधिकृत भूमिका काय भूमिका काय हे कळत नाही. जोपर्यंत भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत ते काय आहे हे सांगितलंच जात नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं ना की आपल्या उद्योग विश्वाविषयी उद्योग विश्वात थोडीशी साशंकता आहे, भीती आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण जर कुठलं असेल ना तर आत्ता ही परकीय चलनाची जी काही आकडेवारी सांगितली जाते ना त्याचं जर विश्लेषण केलं तर ते त्याच्यामध्ये दिसेल. म्हणजे ते थेट परकीय गुंतवणूक FDIचा एवढा गवगवा सुरू आहे. म्हणजे 81 बिलियन म्हणजे जी काही परकीय गुंतवणूक झालेली आहे भारतामध्ये, पण त्या गुंतवणुकीतल्या निम्मापेक्षा जास्त वाटा इथले गुंतवणूक परदेशात होण्यामध्ये झालेला आहे. म्हणजे मग हे का करतात? आणि त्याच्यात म्हणजे अर्थ मंत्रालयाचा जो अहवाल आहे गेल्या आठवड्यातच प्रसिद्ध झाला तो, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की भारतीय उद्योजक भारतात गुंतवणूक करत नाहीयेत पण परदेशात करतायत. मग का करत नाहीयेत याचं कारण उद्योजकांना तुम्ही किती आश्वासनं देता त्याच्यात रस नसतो, तुमच्या धोरण सातत्यामध्ये रस असतो. मग अमेरिकेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपलं धोरण सातत्य आहे का, धोरण सातत्य दूरच राहिलं, मुळात धोरण आहे का याची स्पष्टता व्हायला हवी. बरोबर. आणि अजून एक काय दिसतंय की वारंवार ज्या पद्धतीनं ट्रम्प यांच्या बोलण्यामध्ये भारताचा काहीसा अपमानजनक उल्लेख होतो. म्हणजे शस्त्रसंधीबद्दल जेव्हा ते बोलतायत तेव्हा भारत आणि पाकिस्तानला एका समान पातळीवरती लेखतायत. म्हणजे पाकिस्तान हा जो विक्टिम असल्यासारखं त्यांनी त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणजे आत्ता परवा आयफोन बद्दल सुद्धा जी घोषणा झाली त्यांनी भारताचं नाव घेतलं त्याच्यामध्ये. तर हे काय म्हणजे म्हणजे कुठल्याच गोष्टीमध्ये आपण त्यांच्याशी नीट डील करू शकत नाहीये का? आयफोनला जर इथं आहे मार्केट, चीन आणि भारत अमेरिकेचे संबंध बदलल्यानंतर, तर ते उपलब्ध करून देण्यामध्ये आपल्याकडे सोयी सुविधा पण दिल्या गेलेल्या आहेत. तर इतक्या उघडपणे का? एक तर पहिली गोष्ट मान्य करायला हवी, कालच एक अप्रतिम लेख लंडनच्या टाइम्समध्ये आलेला आहे. तो वाचल्यानंतर एक स्पष्ट होणारी गोष्ट अशी की ॲपल कोणत्याही परिस्थितीमध्ये चीनमधनं भारतात 100% येणार नाही. अर्थात हे व्यापारी कंपन्या आहेत, ते त्यांच्या पद्धतीनेच निर्णय घेणार. त्यामुळे ट्रम्प यांनी धमकी दिली तर त्याचा किती आर्थिक परिणाम तिथे होईल, त्याची काय किंमत द्यावी लागेल याच्यावरतीच तो त्या कंपनीचा निर्णय होईल. आणि ह्या सगळ्या कंपन्या ह्या इतक्या मोठ्या आहेत. म्हणजे याच ॲपलनी ट्रम्प यांच्या पहिल्या खेपेला जेव्हा त्यांचं गुप्तता मोडण्याचा आदेश दिला त्यांनी आम्ही तुमचं ऐकत नाही. इतके ताकदवाला या कंपन्या आहेत आणि त्यांचं काही तुम्ही बियॉन्ड पॉईंट त्यांना हात लावू शकत नाही. त्यामुळे तो एक मुद्दा. आणि दुसरं असं की यातला सगळ्यात लाजिरवाणा मुद्दा जो आहे ना की तू जो म्हणालास ना तो आहे पाकिस्तान बरोबर कशी आपली तुलना करता. 140 कोटी लोकांचा हा देश आहे, लोकशाहीवादी आहे. तर तुम्ही ज्याला ते क्लबिंग म्हणतात इंग्रजीमध्ये ज्याला, किंवा टॅगिंग म्हणतात, भारत म्हणलं की पाकिस्तान, हे शंकर जय किशन आहे का? भारत पाक आहे की शंकर जय किशन किंवा जे कोण असतं तसं काही आहे का? स्टँड अलोन म्हणून काही आहे की नाही? पण ते सुद्धा आपण बोलत नाहीये. म्हणजे जेव्हा आपले जे ज्याला काय म्हणतात त्याला बेकायदेशीर निर्वासित ट्रम्प यांनी अमेरिकेतनं परत पाठवले, आपले पंतप्रधान तिथे असताना त्यांना बेड्या घालून परत पाठवलं. त्याच वेळेला आसपासच्या छोट्या देशांनी भूमिका घेतली की नागरी विमानाने पाठवा, या काही गुन्हेगार नाही आहेत, ते हातपाय बांधून कसले पाठवता. पण ती भूमिका पण आपण नाही घेतली. तर मला ना सातत्याने हा प्रश्न पडतो की आपण यांचा ट्रम्प यांचा एवढा दबाव का घेतो.
आणि हा जो मुद्दा आहे ना की चीनच्या संदर्भामधला, पाकिस्तान संदर्भातला, आता त्याच्यात एक कमी पडलोय आपण ते निश्चित दिसतं की प्रत्येक राजवट आली ना की त्या राजवटीशी अनुकूल असलेली व्यक्ती किंवा संस्था ह्यांच्याशी संधान बांधणं ही एक अधिकृतपणे व्यापार कला आहे. म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये लॉबिस्ट म्हणतात. आता लॉबिंग हा आपल्याकडे वाईट अर्थाने शब्द घेतला जातो, पण लॉबिंग हा धंदा व्यवसाय आहे. आणि अमेरिकेमध्ये तर लॉबिंगचे दर लावलेले, म्हणजे ते अधिकृत देताना 5% तुमच्या खर्चामध्ये कंपनीचं 100 कोटीचं डील तुमचं होणार असेल तर मी करून देणार असेल तर मला 5, हे अधिकृत आहे ते. म्हणजे जसं मद्यपान असेल किंवा काही विशिष्ट राज्यांमध्ये अंमली पदार्थांचं हे असेल, तर यामध्ये असा कोणीही लॉबिस्ट आपण अजून तरी नेमलेला दिसत नाही. क्रमांक 1. पण त्याच वेळेला पाकिस्तानचं चातुर्य असं आहे की ट्रम्प यांचा उदय झाल्या झाल्या पाकिस्तानी इतकं सुंदर संधान त्यांच्याबरोबर बांधलं आणि ट्रम्प एक स्वतःचं कूटचलन आणत आहेत. त्याच्यामध्ये देशाच्या वतीने गुंतवणूक केली आहे त्याने. 100 कोटी किंवा काय तत्सम गुंतवणूक ही पाकिस्ताननी केलेली आहे. परत ट्रम्प यांचे काही अधिकारी, त्यांचा जावई वगैरे आले असते, त्यांना अगदी शाही स्वागत वगैरे पाकिस्तानमध्ये झालेलं आहे. त्यामुळे जर व्यवसाय, धंदे की बात हा जर ट्रम्प यांचा निकष असेल तर ती व्यवसाय संधी भारतापेक्षा पाकिस्तानने अधिक ट्रम्प यांच्या बाबतीत साधलेली आहे असं उपलब्ध माहितीवरून दिसतं. म्हणजे पडद्यामागे आपण काही केलं असेल तर माहिती नाही, पण उपलब्ध जे काही पब्लिक डोमेनमध्ये आहे, उघडपणाची माहिती आहे. त्यामुळे ट्रम्प भारत आणि पाकिस्तान हे जोडगोळी असल्यासारखं उल्लेख करतायत, ती काही चूक नाही आहे त्यांची. त्यांच्याकडे चुकून असं होतंय असं नाही आहे. चूक नाही, ते चूक करतातच आहेत, पण ते चुकून होत नाहीये किंवा अनवधानानं होतंय असं नाहीये. ते व्यवस्थितपणे ठरवून करतात की कारण पाकिस्तानने त्यांना दिलेलं आहे बरोबर जे काय असायला हवं. तर पाकिस्तान इतका दरिद्री आणि कंगाल देश आहे ना. मी मागे पण म्हणालो तसं आपली TCS कंपनी अख्खं पाकिस्तानचं स्टॉक एक्सचेंज एकटी विकत घेऊ शकेल एवढी मोठी आहे. पण हे जे करावं लागतं आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते आपण केलेलं दिसत नाही. मी पडद्यामागे केलं असेल अगेन परत तोच मुद्दा, पडद्यामागे असेल तर माहिती नाही, पण दिसत नाही हे मात्र निश्चित. आपण आपलं छान बिहार निवडणुका, याला पाड त्याला घाल, त्याला याच्यामध्ये मग्न आहोत आणि स्वतःच्या आनंदात डुंबलेल्याला कोणीच दुःखी करू शकत नाही. त्यामुळे ट्रम्प कोण लागले. आता तुम्ही जो सांगितला मुद्दा त्याच्यामध्ये पण एक संगती आहे. म्हणजे पहलगामचा जो हल्ला झाला त्याच्या 4 दिवस आधीच हा करार जो आहे तो झालेला अगदी बरोबर आहे. आणि पाकिस्तानला एक क्रिप्टो हब बनवण्यासाठी त्यांची तयारी चालू आहे. एकतर तिथलं मोडकळीस आलेलं शासन त्यांच्या सोयीचं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, आणि तिथं त्यांचे पण कुटुंबातले लोक काहीतरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, गुंतलेले आहे. आणि दुसरा एक मुद्दा सर की म्हणजे जर अमेरिकेसोबत इतक्या हुशारीने ते वागतायत, दुसरीकडे काल परवा ही पण बातमी होती की रशियासोबत एक शस्त्र खरेदी करार पण पाकिस्ताननं मोठा केला. म्हणजे ते व्यवस्थित त्यांच्या याच्यामध्ये हे तू म्हणतोस तो मुद्दा आहे. म्हणजे हे आपण पाकिस्तानचं हे देशांतर्गत पातळीवर पाकिस्तान कितीही भिकेला लागलेला असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती योग्य ती संधान साधण्यामध्ये पाकिस्तान कमालीचा यशस्वी ठरलेला आहे. हे अमान्य करता येणार नाही. पहिला मुद्दा तू क्रिप्टोचा म्हणालास तसं तर आहे, आणि व्यापक क्रिप्टोसाठी पाकिस्तान अशी भूमिका घेतोय का तर नाही. ट्रम्प जे स्वतः क्रिप्टो करन्सी आणतायत त्यांच्या एकट्यासाठी ती भूमिका घेतोय. पुतीन यांना त्याच वेळेला पाकिस्तानी जिंकलेलं आहे. त्याच वेळेला टर्कीसारख्या एका देशाच्या वतीनं इस्लामी जगामध्ये त्यांनी जे काही संधान बांधायचं ते बांधलेलं आहे. त्यामुळे देशांतर्गत पातळीवर पाकिस्तानची कितीही वाट लागलेली असली तरी आत्ता तरी जे दिसतंय त्यावरून असं निश्चितपणे म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानी नेतृत्वाने चांगला धूर्तपणा दाखवलेला आहे. ओके, खरं तर हा आपल्या इंटरव्ह्यूचा विषय नाही आहे, पण त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे कारण लोकांना उत्सुकता असेल. शस्त्रसंधीबद्दल म्हणजे इतक्या जाहीरपणे ट्रम्प बोलतायत आणि म्हणजे एकदा नव्हे, जवळपास आता 10 वेळा काल परवाही त्यांचं विधान झालं. मग ते 87 तासांचं जे काही आपलं युद्ध होतं त्या युद्धामध्ये इतक्या सरप्राइझिंगली एक टर्न येतो आणि त्याची घोषणा अमेरिकेतून होते आणि आपल्याकडे फक्त मला वाटतं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी एक विधान केलंय, त्याच्या व्यतिरिक्त कोणी बोललेलं नाहीये. आणि जे काही विधानं होत आहेत ती देशाच्या बाहेर होत आहेत. देशाच्या बाहेर होतात. तर हे खरंच हा हे गूढ आहे आणि हे गूढ भारतीय नेतृत्वाने एकदा उघड करून सांगायला हवं.
भारत आणि पाकिस्तान एकमेकात गुंतलेले आहेत. आपली ऐतिहासिक भूमिका अशी राहिलेली आहे की काश्मीरचा मुद्दा असेल किंवा भारत पाकिस्तान कुठलाही मुद्दा असेल, हे द्विपक्षीय संबंधातले मुद्दे आहेत. म्हणजे असं म्हणायचं याचं कारण असं असतं तसं की हे द्विपक्षीय संबंध हाच मुद्दा एकदा मान्य केला ना की तिसऱ्या घटकाला मध्ये याची परवानगी नसते. म्हणजे नवरा बायकोंचं मांडणे बाकीच्यांनी गप्प बसा. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे लगेच त्याच्यावरनं लोक वेगळा अर्थ काढतील पण उदाहरणार्थ तसं हे भारत पाकिस्तान हे द्विपक्षीय संबंध आहे, तिसऱ्याला बोलायचं काही कारणच नाही. असं असतानाही भारताच्या किंवा पाकिस्तानच्या आधी अमेरिका अशी घोषणा करतं, याला निश्चितच अर्थ आहे. त्या अर्थावरती मोहर कधी लागते तर भारतीय पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करायच्या आधी त्या दिवशी सुद्धा बरोबर आधी ट्रम्प यांनी हे विधान केलेलं आहे. हे दोनदा होणं हा योगायोग नसतो. ट्रम्प यांच्यासारखी व्यक्ती जेव्हा हे करत असते त्यामागे बरेच अर्थ असतात. ते अर्थपूर्ण किती आहेत हे मला असं वाटतं हे काळाच्या ओघात कळेलच. पण या संदर्भात आपल्या नेत्यांनी अधिकृतपणे काहीतरी लोकांना सांगायला हवं की का बोलले बुवा, रात्रभर मी बोलतोय. आणि त्याच्या आधी त्यांचेच उपाध्यक्ष म्हणतात भारत पाकिस्तानी त्यांचं बघून घ्यावं आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी लगेच हे सांगतात की ती शस्त्रसंधी होते. हे मला असं वाटतं की इंग्रजीमध्ये म्हणतात ना, देर इज समथिंग मोर दॅन दॅट मीट्स द आय. दिसतं त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक आहे. पण ते ज्यांना ते माहिती आहे त्यांनी त्याच्यावरती अधिकृतपणे भूमिका घ्यायला हवी, माहिती द्यायला हवी असं मला वाटतं. पण म्हणजे ऑपरेशन सिंदूर ही लष्करी मोहीम जरी असली तरी याच्यामध्ये आपलं जे परराष्ट्र धोरण आहे ते प्रचंड उघडं पडलं असं दिसतंय. आणि आत्ता जे दिसतंय की आपल्याकडं काय ते खासदारांचं शिष्टमंडळ जाऊन म्हणजे सिएरा लिओन आणि काय ते मला तर नावं लिबेरिया वगैरे मी पहिल्यांदाच ऐकली खरं तर या देशांची नावं, तिकडं जाऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाठवली गेलेली आहेत. आणि याच्यामधनं की आपण कसं एक आहोत हे दाखवण्यासाठी खासदार फिरतायत. तर असं म्हणजे या लेवलला परराष्ट्र धोरण किंवा नीती चालते अशी? नाही, मला त्याच्यात गंमत अशी वाटते की तो एक पत्रकारिता वर्तुळातला एक शब्द वापरायचा, त्याला जंकेट म्हणतात. जंकेट कोणाच्या तरी पैशाने कोणीतरी मजा करून येणं, फिरून येणं, 8-10 दिवस येणं आणि आल्यानंतर त्याची बातमी देताना कंसामध्ये शेवटी छापणं की हा दौरा त्याच्या खर्चाने झालेला होता. तसा हा प्रकार आहे. याच्यातनं ना दोन गोंधळ दिसतात आपले. एक म्हणजे या सगळ्या देशांच्या पाठिंब्याची गरज आहे का. हां, कारण एका बाजूला आपण असं म्हणत असतो की या पाश्चात्य देशे भारत विरोधी आहेत, पाकिस्तान धार्जिणे आहेत, आम्हाला धार्जिणे नाही आहेत, पाकिस्तान धार्जिणे आहेत, यांना काही किंमत देत नाही. जर असं असेल तर मग त्यांना सांगायला जाता कशाला. बरोबर, की आम्ही असं केलं, आम्ही चांगले आहोत आणि पाकिस्तान वाईट वागलं. हा मुद्दा एक. आणि दुसरा मुद्दा त्यातला जास्त महत्त्वाचा, तो अधिक गंभीर आहे. तो असा की कोणताही देश सरकार पक्षाच्या किंवा अन्य पक्षाच्या खासदारांचं पर्यटन साठी आलं करायला मोकळे आहेत आणि हां, तर त्यांचं ऐकून धोरण ठरत नाही ना. बरोबर, देशाचं एखाद्या देशाविषयीचं धोरण, दुसऱ्या देशाविषयीचं धोरण हे तो देश वागतो कसा त्याच्या कृत्यातनं दिसत असतं. इथे एखाद्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं त्या कारवाईबाबत काही प्रश्न निर्माण केले, तिला तुरुंगात डांबलं जात असेल. त्याच वेळेला एखाद्या प्राध्यापकाने काही प्रश्न निर्माण केले, त्याला तुरुंगात डांबलं जात असेल, तर ते पाहून अन्य देश भारताविषयीची भूमिका बनवणार का, हे जे कोण खासदार गेलेत त्यांचं ऐकून बनवणार. त्यामुळे हे मला असं वाटतं की त्याचं चांगलं वर्णन ना राजनैतिक पर्यटन असं करता येईल. त्यानिमित्तानं उन्हाळ्याचा काळ आहे, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सरकारी खर्चानं जरा थंड हवेच्या ठिकाणी हिंडून आले तर चांगलं आहे, त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. पण म्हणजे आता शेवटचा प्रश्न, या सगळ्या ऑपरेशन सिंदूरचा ब्रँड मोदीवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो? पुढं तुम्हाला काय दिसतंय नेमकं? म्हणजे चॅलेंजिंग सिच्युएशन आहे त्यांच्यासाठी? कसं आहे ते की या संदर्भामध्ये विरोधी पक्ष किती चांगलं काम करू शकतात त्यांची भूमिका मांडण्याचं, त्यांच्या कार्यक्षमतेवरती या सरकारचं यशापयश अवलंबून असेल. कारण ती रेषा मोठी करायची, लहान ठरवायची असेल तर विरोधी पक्षांना आपली रेषा अधिक मोठी करावी लागेल. आणि विरोधी पक्षाचे नेते आपल्या पक्षाचा
अमुक खासदार तमुक खासदार परदेशात जाऊन काय बोलतो हो. त्याच्या पलीकडे जाऊन जर या विषयाची मांडणी लोकांपर्यंत नेऊन करत नसतील तर या तू जो शब्द वापरलास तो व्यक्तिशः मला आवडत नाही अशा अर्थाने वापरायला, कारण ठीक आहे ते म्हणजे त्या मोदी ब्रँड त्याचं यश अवलंबून असेल, पण त्याच वेळेला विरोधी पक्षांना जर हे यश आलं आणि त्यांना भान आलं की लोकांना काय जाऊन सांगायला हवं, काय पद्धतीनं हा मुद्दा मांडायला हवा, आणि ते जर विश्वासार्ह वाटलं तर अर्थातच त्या यशाला मर्यादा येतील. पण हे आव्हान त्यामुळे सत्ताधारी पक्षासमोर जितकं आहे त्याच्यापेक्षा त्याचं गांभीर्य विरोधी पक्षांसाठी जास्त आहे, आणि ते किती एकदिलानं या विषयावरती कामं करतात आणि लोकांसमोर जातात हे महत्त्वाचं आहे. कारगिल झालं, घडलं 62 साली जे काही चीन भारत प्रकरण घडलं, त्या वेळेला त्या विरोधी पक्षाने ती भूमिका चोखपणे वठवली होती. म्हणजे कारगिलमध्ये तर अगदी शवपेटिकांचा भ्रष्टाचाराचा मुद्दासुद्धा शिगेला लावला होता, शिगेला गेला होता विरोधी पक्षांनी, आणि त्यावेळेला त्या सरकारांनी संसदीय अधिवेशनं बोलवून विशेष माहिती दिलेली होती. तसं आता काही हे करू शकले, सातत्यानं हा विषय मांडू शकले, तर मला असं वाटतं की या संदर्भातले प्रश्न निर्माण करण्यात काही एक निश्चित अर्थ असेल. नाहीतर प्रसारमाध्यमं म्हणून आपण ते मुद्दे मांडणं एवढं आपल्याला करत राहावं लागेल. सर, धन्यवाद या चर्चेबद्दल. तर गेल्या जवळपास महिनाभरापासून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे निर्णय घेत आहेत त्या निर्णयामुळं तिकडे प्रभावित होणारा भारतीय वर्गसुद्धा मोठा आहेच, पण या सगळ्या निर्णयांची झळ आपल्यालासुद्धा आज ना उद्या बसणार आहे. म्हणून या सगळ्याचं एक सविस्तरपणे विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न होता. या संपूर्ण मुलाखतीबद्दल तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.